1 फेब्रुवारी 1689 हा दिवस फक्त एक तारीख नाही, हा इतिहासाच्या छातीत कोरलेला रक्ताने आणि शौर्याने भरलेला क्षण आहे. संभाजी महाराजांचा अंत क्रूर होता, पण त्यांचा पराभव कधीच झाला नाही. मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांना कैद केले, त्यांच्यावर अत्याचार केले. देह छिन्न विच्छिन्न करणे, पाण्यात फेकणे अशी भयानक शिक्षा झाली. पण महाराजांचे मनोबल ते झुकले नाही, ते अडिग राहिले. त्यांच्या शौर्याने साम्राज्याच्या अंधारात दिवा पेटवला. या काळोखात उभा राहिला गोविंद महार, एक सामान्य महार कुटुंबाचा असामान्य योद्धा. त्यांनी प्राण धोक्यात घालून संभाजी महाराजांचे अवशेष सुरक्षित केले. रात्रभरची भीती, औरंगजेबाची छाया, संपूर्ण गाव गप्प होते. पण गोविंद महार गप्प बसले नाहीत. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराजांचे शरीर सुरक्षित करून गावात आणले. त्यांनी शरीर स्वच्छ करून योग्य प्रकारे राखून लोकांना श्रद्धांजली देण्याची परंपरा सुरू केली. वडू बुद्रुक येथे त्यांनी उभी केलेली समाधी फक्त दगडांची रचना नाही, ही लोकस्मृती आहे. आजही 1 फेब्रुवारीला लोक समाधीला पुष्पार्पण करतात. वडू बुद्रुक येथे त्यांनी उभी केलेली समाधी फक्त दगडांची रचना नाही, ही लोकस्मृती आहे. आजही 1 फेब्रुवारीला लोक समाधीला पुष्पार्पण करतात, दिवे लावतात आणि महाराजांना वंदन करतात. इतिहासाच्या पुस्तकात गोविंद महाराजांचे नाव फारसे नाही, पण लोकांच्या स्मरणात ते नेहमीच अमर राहते. संभाजी महाराज फक्त मराठ्यांचे राजा नव्हते, ते स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या शौर्याने आणि धैर्याने अनंत पिढ्यांना प्रेरणा दिली. गोविंद महार त्या स्वाभिमानाचे रक्षक होते. त्या रात्रीच्या अंधारात जिथे भीती आणि छाया होती, ते उभे राहिले. त्यांनी निडरपणे इतिहास जपला. वडू बुद्रुक येथील समाधी फक्त स्मारक नाही, ती इतिहास आणि लोकस्मृतीचे जिवंत प्रतीक आहे. लोक अजूनही त्या दिवशी समाधीला पुष्पार्पण करतात, शिवभक्त आणि महाराजांचे सन्मान करणारे. हा दिवस आपण मृत्यूसाठी नाही, तर शौर्य, निष्ठा आणि वीरतेसाठी आठवतो. संभाजी महाराजांसाठी आणि गोविंद महाराजांसाठी संभाजी महाराजांसाठी आणि गोविंद महाराजांसाठी आठवतो. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.